नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक आपण इम्पॉर्टंट डेटा बघणार आहोत, ज्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की फ्युचरमध्ये इंडियन मार्केट कशाप्रकारे ग्रोथ करू शकतो, इंडियन मार्केटमध्ये FIDSकडून कसं इन्फ्लो होऊ शकतो आणि मार्केटचं डायरेक्शन एक्झॅक्टली कोणत्या लेवलला असेल. याच्यावरून आपल्याला एक आयडिया येईल की मार्केटमध्ये जे काही भविष्यामध्ये जे काही घडामोडी घडणार आहेत किंवा भविष्यामध्ये मार्केटमध्ये जे काही नवीन प्लेयर्स येणार आहेत, मार्केटमध्ये नवीन ज्या काही घटना होतील, म्हणजे मार्केट ज्या प्रकारे प्रोग्रेस करेल इंडियन मार्केट, त्याचा एक अंदाज आपल्याला या डेटावरून घेता येईल. तर मित्रांनो, सध्याच्या लेवलला जर आपण बघितलं तर मार्केट एकदम टॉपला आहे. इथे कुठलाही प्रॉब्लेम नाही. गेल्या काही दिवसापासून मार्केटमध्ये जो अपट्रेंडचा जो प्रवास आहे तो अद्यापही आपल्याला कंटिन्यू चालू असलेला पाहायला मिळतो. मध्ये छोट्या मोठ्या ज्या काही घटना घडतात ज्याच्यामुळे मार्केटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो, पण तो थोडासाच असतो. याचं कारण काय, तर मार्केटमध्ये जो काही FIs आणि DIsचा जो काही इन्फ्लो आहे हा आपल्याला कायमस्वरूपी आलेला पाहायला मिळतो. आणि आत्ता जर मार्केट आपण बघितलं ज्या लेवलला आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपण पाहिलं तर हा जो टॉप आहे मार्केटचा, निफ्टीचा जो टॉप आहे तो ऑलमोस्ट 21,593च्या आसपास आहे. म्हणजे आत्ताच्या कंडिशनला जिथे मार्केट आहे 21,350, म्हणजे ऑलमोस्ट टॉपलाच आहे. एवढं काही मोठी घसरण झालेली नाही मार्केटमध्ये. आता मित्रांनो, जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये मार्केटमध्ये काय व्हायचं, ज्यावेळेस FI मार्केटमध्ये खरेदी जोरदार करायचे, म्हणजे FIsकडून मार्केटमध्ये खरेदी जोरदार झाली की मार्केट अपसाईडला जायचं. FIsने आपला माल मार्केटमध्ये विकला की काय व्हायचं, मार्केट क्रॅश व्हायचं. आणि ही परिस्थिती कोविडपर्यंत अशीच ऑलमोस्ट चालू होती. परंतु कोविडच्या नंतर मात्र ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर DIsने सुद्धा आपले हात मजबूत करायला सुरुवात केली. आणि आता किती जरी असं झालं की FIsने जरी आपला माल विकला तरी मार्केट सहसा पडत नाही. FIsने खरेदी केली तर मार्केट नेहमी अपसाईडला जातं, पण माल विकला तर एवढी आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळत नाही. कधी छोटी मोठी घसरण होते, परंतु ती रिकव्हरी पण फास्ट होते. याचा अर्थच काय की DIsने जे काय आपले हात जे काय मजबूत केले, DIsने जे काय खरेदी करण्याचा जो सपाटा लावलेला आहे ना, हा जबरदस्त लेवलला पाहायला मिळतो. आणि याच्यामुळेच होतं काय की मार्केटमध्ये जी काही पडझड होते ना, ही अगदी छोट्या कालावधीकरता असते आणि मार्केट आपल्याला पटकन रिकवर झालेलं सुद्धा पाहायला मिळतं. याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे DIsचा जो इन्फ्लो आहे ना, तो मार्केटमध्ये आपल्याला खूप वाढलेला दिसतोय. त्याचबरोबर मार्केटमध्ये जे काही छोटे मोठे प्लेयर आहेत इंडियन मार्केटमधील, हे सुद्धा आपला हातभार लावतात आणि मार्केटला पटकन एका चांगल्या लेवलला घेऊन येतात. आणि यामुळेच काय होतं आहे की आता FIsने कोणतीही ॲक्टिव्हिटी केली तरी इंडियन मार्केटला जास्त आता फरक पडलेला दिसत नाही. आणि याचबरोबर आपल्याला म्युच्युअल फंडमधील जो काही इन्फ्लो आहे तो सुद्धा वाढलेला दिसतोय. AUM आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय. एक वेळ आपल्याला माहिती होतं की ही इंडस्ट्री किती होती, 4 लाख करोडची, आणि आता किती झाले, 50 लाख करोड. म्हणजे जो काही डेटा वाढलेला आहे ना, जो काही मार्केटमध्ये इन्फ्लो वाढला आहे ना, त्याच्यामुळे इंडियन म्युच्युअल फंडमध्ये जी ग्रोथ झाली आहे ती म्हणजे आपण म्हणू शकतो ना, ऑसम ग्रोथ आहे. म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही, एवढी जबरदस्त ही ग्रोथ आहे. जे 10 वर्षामध्ये 10 पट ग्रोथ म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. आणि याच्याही पुढे ही जी काही ग्रोथ आहे ना, ही अशीच झपाट्याने वाढत राहणार आहे. आणि त्याची कारणं आहेत. त्याचं कारण काय, आता याचं कारण आपल्याला म्हणता येईल की जी काही लोकांची इन्कम वाढलेली आहे, या वाढत्या इन्कममुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक इन्व्हेस्टिंगचे जे काही आकर्षण आहे ना, वाढत गेलेलं आहे. म्हणजे इन्कम वाढली, एक्सपेन्सेस तर वाढतातच, आपल्याला माहितीच आहे. परंतु त्याचबरोबर जी काही अवेअरनेस लोकांमध्ये वाढलेली आहे इन्व्हेस्टिंगबद्दलची, ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पूर्वीच्या काळात काय व्हायचं की जी काय आलेली इन्कम आहे ती बँकांमध्ये FDच्या स्वरूपात किंवा इतर जे काही पुरातन काळातले जे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार होते, परंपरागत इन्व्हेस्टमेंटचे प्रकार, त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट व्हायची. परंतु सध्या आता आपल्याला पाहायला मिळतं आहे की जी शेअर मार्केटबद्दलची, म्युच्युअल फंडबद्दलची हे जे काही अवेअरनेस आहे ना, ही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. आणि येणारं नेक्स्ट जनरेशन आहे ना, हे मार्केटमध्ये जास्त ॲक्टिव्हली आपल्याला काम करताना पाहायला मिळतं आहे. आणि त्याच्यामुळे होतं आहे काय की जो मार्केटचा जो इन्फ्लो आहे, मार्केटमध्ये जो इन्फ्लो होतो आहे ना, हा मोठ्या प्रमाणात होतो आहे. आणि याचाच परिणाम आपल्याला दिसतो आहे की म्युच्युअल फंडमध्ये जी काही ग्रोथ झालेली आहे DIsने, त्यामुळेच काय होतं आहे, ते DIs मार्केटमध्ये जास्त प्रमाणात खरेदी करताना दिसतं आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला जो दिसतो ना, तो डायरेक्टली मार्केटवर दिसतो आहे, निफ्टीमध्ये दिसतो आहे. आणि जनरली होतं काय
की इथे बऱ्याच वेळेला लोकांमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट होते ती आपल्याला पाहायला मिळते की इंडेक्स लेवलला पाहायला मिळते. आणि जनरली लोकांचं कसं असतं प्रत्येकाचं की आपला पैसा सेफ राहायला पाहिजे आणि सेफ मार्केटमध्ये भले रिटर्न थोडेसे कमी मिळाले तरी चालतील, परंतु आपला पैसा जो आहे तो सेफ राहिला पाहिजे, अशीच बऱ्याचदा मानसिकता पाहायला मिळते. त्यामुळे बऱ्याच जणांचा जो काही कल आहे ना तो आहे इंडेक्स फंडकडे, जिथे जनरली एव्हरेजली आपल्याला 5 वर्षामध्ये पैसा डबल झालेला पाहायला मिळतोय. आपल्याला इथे क्लिअरली बघायला मिळेल गेल्या 5 वर्षामध्ये निफ्टीने जे रिटर्न दिलेले आहेत ते आपल्याला ते क्लिअरली दिसत आहेत. ऑलमोस्ट 96% म्हणजे ऑलमोस्ट 100% आपल्याला हे रिटर्न्स मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत. त्यात पण आपण जर कोविडच्या एक्झॅक्टली त्या क्रॅशपासून म्हणजे बॉटमपासून जर पकडले तर हेच रिटर्न जवळपास 150%चे पण होत आहेत. म्हणजे लोकांचा विश्वास या इंडेक्स फंडवर आता खूप वाढलेला दिसतोय. आणि त्याच्यामुळेच होतं काय की इंडेक्स लेवलला मार्केटमध्ये पैसा खूप यायला सुरुवात झालेली आहे. आता यातील जास्त जी इन्कम वाढलेली आहे ना ती इन्कम वाढलेली दिसते कुठे, तर बिझनेसमध्ये. बिझनेस लेवलला ही जी ग्रोथ झालेली आहे ना ती जबरदस्त झाली. आता प्रत्येक वेळेला लोकांचे पगार वाढतातच असे नाही, लोकांचे जे काही इन्कमचे सोर्स वाढतात असे नाही, पण बिझनेसमध्ये मात्र आपल्याला जी आहे ना ग्रोथ जबरदस्त आलेली पाहायला मिळते. आणि बिझनेसमध्ये जर ग्रोथ आली ना तर त्याचा डायरेक्ट परिणाम कुठे होतो, टॅक्सवर. आता होतं काय, समजा एखाद्या व्यक्तीची इन्कम वाढली असेल तर ते आपल्याला कसं लक्षात येतं, टॅक्स भरतो त्याच्यावरूनच. आणि बिझनेसमध्ये जी ग्रोथ झाली त्याचाही आपल्याला अंदाज येतो टॅक्समुळेच. आता एखाद्याने एखादी गाडी घेतली, एखादं घर घेतलं, तर आपण एक अंदाज लावू शकत नाही की त्याची इन्कम वाढली असेलच. त्याचं कारण काय, कारण ती घेतलेली गाडी किंवा घेतलेलं घर किंवा घेतलेली प्रॉपर्टी जेव्हा काय किंवा आणखीन काय इलेक्ट्रॉनिक ॲप्लायन्सेस असतात ते जो खरेदी करतो तो त्याने त्याच्याकडील सेव्हिंगमधल्या पैशातून घेतला आहे की त्याने लोन काढून घेतलं आहे, याच्यावरून अंदाज येत नाही की त्याच्याकडे पैसा वाढलेला आहे. परंतु ग्रोथ जी काही दिसते ना किंवा बिझनेसमधील ग्रोथ दिसते ना ती क्लिअरली दिसते. जर टॅक्समध्ये जर परिणाम झाला, टॅक्स जर वाढायला लागला, तर आपल्याला एक अंदाज बांधता येतो की लोकांकडे आता पैसा वाढायला लागला आहे. आणि हे एक आहे ना मुख्य म्हणजे आपल्याला जर म्हणता येईल ना की अंदाज बांधता येतो मेनली की जो काही टॅक्स वाढतो त्याच्यामुळे लोकांची इन्कम वाढल्याचं आपल्याला क्लिअरली दिसण्यात येतं. आता इथे आपल्याकडे एक डेटा आहे, त्या डेटावरून आपल्याला अंदाज येईल की जो काही डायरेक्ट टॅक्स लोकांनी भरलेला आहे तो किती प्रमाणात वाढलेला आहे. द प्रोव्हिजनल फिगर ऑफ डायरेक्ट टॅक्स कलेक्शन फॉर द फायनान्शियल इयर 2022-23 शो दॅट नेट कलेक्शन आर ॲट ₹16.61 lakh crore compared to 14.12 lakh crore in the preceding financial year, that is financial year 21-22, representing an increase of 17.63. म्हणजे 17.5% हा जो टॅक्स आहे ना हा वाढलेला दिसतोय एका वर्षामध्ये. जो फायनान्शियल इयर 21-22 किती होता, 14.12 लाख करोड, जो झालेला आहे 22-23 16.61 करोड, म्हणजे 61 लाख करोड. म्हणजे एवढ्या प्रमाणात जो काही टॅक्स वाढलेला आहे ना त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो की मार्केटमध्ये आता लोकांकडे पैसा आहे ना वाढायला लागलेला आहे. आणि हा वाढलेला पैसा त्याच्यामुळे सर आपल्याला इंडिकेट करतो की जो टॅक्समध्ये डायरेक्ट टॅक्समध्ये आहे ती वाढ झाली आहे. त्याचबरोबर जो बिझनेसमध्ये ग्रोथ झाली आहे त्याचाही कसा अंदाज आपल्याला बांधता येईल, तर बिझनेसेस जे वाढलेले आहेत, बिझनेसमध्ये जी वाढ झालेली आहे ती आपल्याला GST वरून लक्षात येते. डिस्पाईट अ मायनर डिक्लेरेशन GST इन्फ्लोज क्रिएट room to expect tax rates. GST revenues have clocked an 11.3% growth in the first 5 months of 23-24 with an average monthly kitty of 1.66 lakh crore, up front about 1.5 lakh crore लास्ट इयर. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला फक्त 5 महिन्यामध्ये जी काही ग्रोथ झालेली दिसते 11.5%ची, जवळपास 11.5% जी काही ग्रोथ झालेली दिसते, याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो की बिझनेसमध्ये सुद्धा जबरदस्त पद्धतीने आता इंडियन मार्केटमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. त्यामुळे एक जनरली डेटा जर आपण पाहिला ना तर आपल्याला क्लिअरली इंडिकेशन मिळतं की मार्केटमध्ये पैसा जो आहे तो वाढतोय. याचा अर्थच काय की पूर्वी काय व्हायचं, म्हणजे एखाद्या इन्कमची, एखाद्या पर्सनल व्यक्तीची जर आपण इन्कम चेक केली तर समजा अंदाजे तो 10 रुपये कमवत असेल तर त्याला 30% जर टॅक्स भरावा लागत असेल तर 70% ही इन्कम त्याची असते. म्हणजेच 10 रुपयातील जर 3 रुपये त्याने टॅक्स दिला तर 7 रुपये त्याच्याकडे राहतात. म्हणजे आपण अंदाज असं बांधू की हा आकडा 10 करोडचा आहे, 3 करोड त्याने टॅक्स भरला, 7 करोड त्याची पर्सनल इन्कम झाली, नेट इन्कम त्याची झाली. आता हाच आकडा जर वाढत गेला आणि आपण जर असं समजू की 100 करोड त्याने कमवले, त्यामधले त्याने 30 करोड
टॅक्स भरला. उर्वरित जे काय आहे 70 करोड हे त्याचे आहेत. म्हणजेच याचा अर्थच काय, जी इन्कम आहे ना, जी वाढायला लागलेली आहे, त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येतो की मार्केटमध्ये जो काय इन्फ्लो आहे ना, तो आता वाढायला लागला आहे. त्याच्यामुळेच आता FISने किती जरी मार्केटमध्ये सेलिंग केली तरी मार्केटला काही काही फरक पडत नाही. आणि त्याचा एक अंदाज आपल्याला कशावरून येतो की मार्केटमध्ये जो आहे ना, पूर्वी काय व्हायचं, क्रॅश व्हायचा आणि तो रिकवर व्हायला टाईम लागायचा. म्हणजे यू शेपमध्ये असं मार्केट रिकवर व्हायचं, थोडा वेळ जायचा. आता काय होतं आहे, मार्केट जरी क्रॅश झाला तरी व्ही शेपमध्ये त्याच लेवलमध्ये पुन्हा रिकव्हरी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हा गेल्या काही म्हणजे आपण कोविडच्या नंतर तर हा जो काही मार्केटवर किंवा मार्केट रिकवर होण्याचं जो काही प्रमाण आहे ना, हे जबरदस्त आपल्याला वाढल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर मार्केटमध्ये एक नेक्स्ट जनरेशन जे आहे ना, ते आता जास्त ॲक्टिव्ह झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आता कसं व्हायचं, आता अंदाज एक बांधा की जे 30-40 किंवा 40-50 वयोगटामध्ये जे आता आहेत जनरली, त्यांना पूर्वीच्या म्हणजे अगोदरच्या जनरेशनपासून एवढं मार्केटमध्ये एंट्री घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं असं आहे ना, पाठबळ मिळायचं नाही. परंतु आता काय होतं आहे, आता आपल्या मुलांना म्हणजे आपण जे 40-50-60च्या 40-50च्या गटातील जे काही लोक आहेत ना, त्या आपल्या मुलांना मार्केटमधील अवेअरनेसबद्दल जास्त सांगत असतात, की मार्केटमध्ये एंट्री घेण्यास सांगत असतात, की मार्केट कसं काम करतं, मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय होतं, मार्केटमधून पैसा कमवता कसा येतो, या सर्व गोष्टींची आहे ना माहिती आताचं जनरेशन आपल्या मुलांना द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. त्यामुळे आपोआप काय होतं आहे की येणारं जनरेशन आहे, जे नेक्स्ट जनरेशन आहे ना, ते आपल्याला मार्केटमध्ये खूप लवकर एंट्री घेताना दिसतं. अंदाजे आपण पाहतो की 18, 19, 20 वर्षापासूनच आता मुलं काय करतात, मार्केटमध्ये नव्याने एंट्री घ्यायला सुरुवात करतात. आणि खूप चांगल्या प्रकारचे अभ्याससुद्धा ते करतात, चांगल्या प्रकारचे. कारण काय होतं आहे, पूर्वीच्या काळामध्ये एवढं मीडिया जी काही ॲक्टिव्ह नव्हती, त्याचबरोबर नेटवर्कचा इश्यू असायचा. परंतु आताच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की म्हणजे जे काही इंटरनेट आहे ते खूप फास्ट झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जागेवर अवेलेबल होतात. यूट्यूबवरून खूप चांगल्या प्रकारची माहिती मार्केटबद्दल मिळते, सोशल मीडियावर माहिती मिळते, गुगलवर तर सर्व प्रकारची माहिती मिळते. त्याच्यामुळे होतं आहे काय की नेक्स्ट जनरेशनला जे मार्केटबद्दल जे आहे ना, क्युरिओसिटी आहे ना, वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आणि एक्झॅक्टली त्याप्रमाणे हे लोकं मार्केटमध्ये कामसुद्धा करताना पाहायला मिळतात. आणि या सर्व गोष्टींना मिळून यांचं एकत्रित या सर्व गोष्टींना केल्यानंतर आपल्याला एक गोष्टी क्लिअरली इथे कळते की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काही वर्षांमध्येच इंडियन मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही ग्रोथ सर्वांनाच माहिती आहे, जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत त्यांनासुद्धा माहिती आहे. आणि म्हणून तर बाकीचे आहे, नुसतंच इंडियन मार्केटमधील लोकांची इन्व्हेस्टमेंट वाढते असं नाही आहे, तर फॉरेनमधून जो काही मार्केटमध्ये इन्फ्लो होणार आहे, जो काही पैसा हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतो आहे. कारण सर्वांनाच माहिती आहे इंडियन मार्केटसारखं मार्केट येणाऱ्या काळात कुठलंच नसणार आहे, त्याच्या आजूबाजूला पण कोणी फिरकणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आपण जी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत ही आपली इन्व्हेस्टमेंट एकदम सेफ असणार आहे, आपल्या इन्व्हेस्टमेंटला खूप ग्रोथ मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ओव्हरऑल जर मार्केटचा सिनारिओ बघितला, येणाऱ्या भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ इंडियन मार्केटमध्ये होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, या व्हिडिओला इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.